हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। जय श्रीराम। काल मालेगाव शहरामधील काही नतद्रष्ट लोक मालेगाव महानगरपालिकेमध्ये आले आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी नमाज पठण करण्यात आला। त्यांचे जे काही लोकल प्रॉब्लेम असतील त्यांनी तिथल्या अधीक्षकांना भेटणं अपेक्षित होतं, आयुक्तांना भेटणं अपेक्षित होतं। त्यांनी नमाज पठण करणं हे ना कायद्यात अपेक्षित आहे ना संविधानात अपेक्षित आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर काही लोक इथे येऊन नमाज पठण करत असतील आणि उन्माद करत असतील तर अशा सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो। सकल हिंदू समाजाच्या वतीने आज आयुक्तांना भेटण्यासाठी आम्ही वेळ मागितला, परंतु ते या ठिकाणी भेटले नाही। बोला हो, बोला म्हणे काय काय इशू रे? अरे आयुक्तांचं करायचं काय? जय श्रीराम, जय श्रीराम। मध्ये यार यार मध्ये यार आपण हनुमान चालीसा करू चला। सियावर रामचंद्र भगवान की जय। चालीसा म्हणायची आहे ना? खुर्च्या काढा बाजूला का बाहेर फेकू? खुर्च्या बाहेर काढता का बाहेर फेकू? काढा त्या खुर्च्या काढा, समजा काढा रे। प्रभारी कोण आहे? नसतील प्रभारी, काही अडचण नाही। आपण तिकडून जाऊ ना। उजेड आहे, उजेड बसत नाही ना। चलो अक्षय जी, चला चपला काढा। सियावर रामचंद्र भगवान की जय। आयुक्तांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, आयुक्तांचं करायचं काय? वरती पाय, या शियाजांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि हुमुरी हरहु कलेश विकार। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। जय जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर। राम दूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र नाम, महावीर विक्रम बजरंगी। होया पड़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरी। तुलसीदास सदा हरिचेरा, की जय नाथ विजय माहेरा। पवन तनय खंडहरना, मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसौ सुरभूप। सियावर रामचंद्र जी की जय। भारत माता की जय। निषेध असो, निषेध असो। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज आम्ही मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्या दालनामध्ये हनुमान चालीसा पठण करून कालच्या घटनेचा निषेध केला। सर, मालेगाव शहर अतिशय संवेदनशील आहे। हिंदूंचाच असा प्रयत्न राहतो की हिंदू आणि मुस्लिमांचं प्रत्येक वेळी एकत्रीकरण होऊन या मालेगाव शहराचं नाव लौकिक झालं पाहिजे। परंतु काही नतद्रष्ट लोक असे आहेत जे मालेगाव महानगरपालिका असेल आणि इतर शासकीय काही कार्यालय असतील किंवा इतर शासकीय काही जागा असतील अशा ठिकाणी जाऊन हिंदूंच्या भावना कशा पद्धतीने दुखवल्या जातील आणि हिंदूंना कशा पद्धतीने डिवचता येईल असं डिवचण्याचं काम हे मालेगाव शहरातील महापौर, उपमहापौर आणि हे त्यांचे दळभद्रीचे कार्यकर्ते आहेत यांच्या वतीने होत आहे। आमची सगळ्यांची सकल हिंदू समाजातर्फे आपल्याकडे एवढी मागणी आहे की आपण अशा लोकांवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आणि ज्या पद्धतीने त्यांनी त्याचे विद्युत अधीक्षक आहेत त्यांच्यावर तेरे बाप का कार्यालय है क्या, तेरे बाप का राज चल रहा है क्या, अशा पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांना शिवीगाळ करण्यात आली, त्यांच्यावर दमदाटी करण्यात आली।
अशा लोकांवर तुम्ही कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. निश्चितपणाने जे कोणी संविधानाच्या विरोधात आपण कोणीच जाऊ शकत नाही, कोणीच जाताही कामा नये. त्याच्यामुळे जी काही परिस्थिती आहे ते आयुक्त साहेब त्याच्यात जो काही निर्णय घ्यायचा तो घेतील. उद्या 100% आयुक्त तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. जर एका 2 दिवसात याच्यावर कारवाई नाही झाली तर मालेगाव महानगरपालिकेचा शुद्धीकरण करण्याचा कार्यक्रम समस्त हिंदुत्ववादी संघटना सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येईल ही सुद्धा आपण नोंद घ्यावी. आणि कोणी म्हणजे आपलं शहराचं एकूणच जे काही स्ट्रक्चर आहे संवैधानिक मार्गाने आपण सगळे गुण्यागोविंदाने एकत्र राहतो ते तसंच राहील हे आपण सगळ्यांनीच पाहिलं पाहिजे अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. जर का 2 दिवसात त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही झाले आणि त्यांना जर का कारवाई सामोरे नाही गेले तर 2 दिवसात पूर्ण मालेगाव महानगरपालिकेला गोमूत्राने शिंपडून शुद्धीकरण करण्याचं काम सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात येईल असा आम्ही मालेगाव महानगरपालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त यांना इशारा दिलेला आहे. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.